रे राम शरीराची होय माती कोणी न येते सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसन वटी गोत घरे टाकुनी सारी शेवटी गावाचे बाहेरी स्वजनानी गणगोत उपाय नाही हो चालत सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी ऐसे स्वप्नवत असा नरहरी जोडी बसे सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी तडिद्वास सनील मेघाववासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठिकायां समन्यस्तपादम पर ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी वाह धन्य महाराज धन्य महाराज अलंकापुरवासी सुंदर टाळ टाळ वाह धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी धन्य महाराज अलंकापुरवासी साष्टांगतयाशी नमन माझे साष्टांगतयाशी नमन माझे साष्टांगतयाशी नमन माझे साष्टांगतयाशी नमन माझे भगवत गीते अर्थ केला 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 भगवत गीते केला भगवत गीते अर्थ पंढरी जाते मधाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरी जाते मधाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया मंगल भवन मंगलहारी मंगल भवन मंगलहारी द्रवहुत दशरथ अजिर बिहारी श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम शरीराची होय माती कोणी न येते सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी पावन कीर्तन निवडलेली देवी अक्षर त्यांची आहे भगवान शिवशंकराचे अनन्य भक्त संत नरहरी महाराजांची दिव्य अक्षर कीर्तन करीत आहे संत श्रेष्ठ
नरहरी महाराज जे निष्ठावंत शिवाचे भक्त आहे. मग प्रचिती आली नरहरी सोनार हरिदास अशी श्रीमंत श्री नरहरी महाराजांची दिव्य अक्षर कीर्तन करिता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा जगत कल्याणाकरता पाऊल टाकल्यानंतर महाराजांनी पाहिलं प्रत्येकाला अभिमान आहे. काहींना रूपाचा अभिमान, काहींना ज्ञानाचा अभिमान, काहींना बळाचा अभिमान. महाराज म्हणाले अभिमान सोडा, या शरीराची मातीच होणार आहे. शरीराची होय माती कोणी नाही हे झालं अभंगाचं पहिलं चरण. मग महाराज म्हणतात जगाच्या मातीवरचं सत्य काय आहे तर स्मशान आहे. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसलवती हे झालं अभंगाचं दुसरं चरण. काही म्हणाले महाराज आमचा फार मोठा गोतावळा आहे. महाराज म्हणले गोत घरे टाकुनी सारी शेवटी गावाचे बाहेर हे झालं अभंगाचं तिसरं चरण. गणगोत तिथं चालत नाही. स्वजनाने गणगोत उपाय नाही वो चालत हे झालं अभंगाचं चौथं चरण. मग हे स्वप्नात सर्व आणि सत्य फक्त स्मशान आहे. आयुष्य स्वप्नवत असार आयुष्य स्वप्नवत हे असार नरहरी जोडीत असे कर हे झालं अभंगाचं शेवटचं चरण. हे सर्वांना तरी पण वक्त्याचं हे कर्तव्य आहे. ज्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे ते कैलासवासी श्री वसंतराव यमनाजी पाटील जोशी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली नामाच्या गजराला दिलेली आहे. बाबांच्या पश्चात त्यांचे 2 कुटुंब होते. पहिलं गंगा भागीरथी सिंधुबाई वसंतराव पाटील जोशी वाचून देतो का नाना. गंगा भागीरथी सिंधुबाई वसंतराव पाटील जोशी आणि श्री चिरंजीव. आता एक वाचतो बघा. श्री संतोषराव वसंतराव पाटील जोशी पुतणे श्री विकासराव बाळासाहेब पाटील जोशी. मुलगी सौभाग्यवती रोहिणीताई नारायण पाटील शिंदोरे. भाऊ श्री भारत भाऊ यमनाजी पाटील जोशी. बहीण गंगा भागीरथी कमलबाई भाऊसाहेब पाटील दातीर. बहीण श्रीमती मंगलताई यमनाजी पाटील जोशी. आणि आता दुसरं कुटुंब म्हणजे आई साहेब त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी विमल बाई वसंतराव पाटील जोशी. मुलगा श्री सोमनाथराव वसंतराव पाटील जोशी. पुतणे श्री सुनीलराव बाळासाहेब पाटील जोशी. मुलगी सौभाग्यवती राधिकाताई वाल्मिक पाटील सातव. बहीण गंगा भागीरथी रमणबाई पंढरीनाथ पाटील लेंडे. बहीण सौभाग्यवती जनाबाई विनोद पाटील रहाट. समस्त जोशी परिवार व ग्रामस्थ दाड बुद्रुक ठिकाण जिल्हा खुर्द. हा दाड खुर्द. समस्त जोशी परिवार व ग्रामस्थ दाड खुर्द ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाड खुर्द तालुका संगमेश्वर जिल्हा अहिल्या नगर. अहिल्या माते की सदर प्रसंगी हरिभक्त पारायण गुरुदेव महाराजांचं कीर्तन बाबांचा एवढा मोठा की वाचता वाचता दम लागला. आल्या आमच्या किशोर भाऊच्या माध्यमातून त्या संतोष दादांचे चिरंजीव त्यांना भेट झाली. आनंद वाटला. एवढी मोठी श्रीमंती पण पाय जमिनीवर प्रेमानं वागतात. दुबई पर्यंत त्यांचा व्यापार. कुटुंब बाबांच्या मध्ये कैलासवासी त्यांच्या कैलासवासी वसंतराव यमनाजी पाटील जोशी दादांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी सिंधुबाई वसंतराव पाटील जोशी यांचा प्रेमा. आणि इकडे गंगा भागीरथी विमलताई वसंतराव पाटील जोशी. इकडे सर्व परिवार सर्व वाचलं. ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्या वाट्याला आली ते हरिभक्त पारायण आमचे अशोक नाना त्यांनाही धन्यवाद. किशोर भाऊच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली. जो राग आहे आमच्या भागवत पर्वतराव महाराज
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, भारत माते भारत माते की जोशी नाना विनय करी त्यांनाही धन्यवाद. विलास भाऊ, अनिल भाऊ, वाडगे भाऊ, संतू बाबा, जोशी बाबा, आमचे संतू मधुकर दादा, बाबा तुम्हाला बाबा तुम्हालाही दत्तात्रयजी महाराज नागरे पकवान जोडणं वेगळं वाजवणं वेगळं. काय मृदुंग आहे, मेलेल्या जनावरांच्या कातड्यातून सुद्धा आवाज काढण्याकरता तिथं साधनाच लागते. दत्तात्रय महाराजांचा वाजवणं माझ्या हृदयात येणार. मी मागे बोललो वाजवा टाळी गोड गोड गोड. काय सुंदर नियोजन आहे, साऊंड सिस्टीम ते अप्रतिम आहे. पहिल्यांदा टाळी द्यायला लावली. काय नाही सुहास भाऊ वानू झरे का टिका वा टाळी वाजवा सुहास भाऊ. आणि वडगाव थेट प्रक्षेपण करण्याकरता आलेले आमची चॅनल मालक भालेराव भगवान टाळी वाजवा त्यांच्याकरता. वा समज जोशी परिवार आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व दाडक धन्यवाद सर्वांना. मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वा 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 मस्तक हे पायावरी वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा मस्तक जीवनात कसा प्रसंग घडत सांगता येत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, समोरून विठोबा रखुमाईचं मधलं भजन झालं आणि बुक्का आला. बुक्का लावल्या गेला, बुक्क्याचा सारखा सुगंध यायचा. नंतर कळालं गाई गडबडीत बुक्का म्हणून इथं मात्र तसं नाही. सुंदर दृष्ट लागेल असं नियोजन आहे. कसा जगला याला महत्व आहे. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे. 9 मर गए 10 मर गए सहस्राध्यायी, मर गए सहस्राध्यायी. 33 कोटी देवता, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फादे. मर गए 33 कोटी देवता, 33 कोटी देवता काल के आता मेला पंजा मेला बसना गेला. देखत ना तू बंधू तोही सजाला, देखत ना तू बंधू तोही सजाला. धन्यवाद. कीर्तनकार नाही गेला ना. प्रत्येकाला जावंच लागणार आहे, प्रत्येकाला जावंच लागणार. आमची विनेकरी नाना म्हणतात असं म्हणाला कोण कधी जाईल सांगता नाही. माझ्याबद्दल नका म्हणून लगेच संध्याकाळी चर्चा होईल. सकाळी माझा दाड खुर्दमध्ये कीर्तन केलं. माझ्याकडे कोण कोण जाईल, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस नाही देहाचा, कोण कधी जाईल सांगता येत नाही. ही फेरी चुकवायची आहे. 84 काय करायचं, कधी कधी त्र्यंबकला
प्रदक्षिणा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ब्रह्मगिरी चुकली चौऱ्याची फेरी चुकली चौऱ्याची फेरी चुकली चौऱ्याची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली प्रदक्षिणा ब्रह्मगिरी चुकली 84ची फेरी मेल्यानंतर काय शिल्लक राहतं मेल्यानंतर 31 मिनिटं डोळे राहतात 10 मिनिटं मेंदू राहतो 5 दिवस त्वचा राहते पण जीवनात केलेली आळंदी पंढरीची वारी जीवनात केलेली पंढरपूरची वारी आळंदीची वारी त्र्यंबकची वारी आणि जीवनात केलेला दान धर्म हा चिरकाल पर्यंत राहतो चिरकाल पर्यंत राहतो मेल्यानंतर हे शिल्लक राहते अरे तुळशीला पाणी घालणं आपली संस्कृती आहे तुळशीला पाणी घातलं तुळशीला पाणी घातलं योग घाबरतो तुळशीचं रोप लावलं तुळस त्याला वैकुंठाला नेते तुळशीची प्रदक्षिणा केली पुण्याची गणना कोण करेल आणि किती तुम्ही पहा किती विषारी आहे सहसा कळत नाही गाठ पडल्यावर कळतो किती विषारी त्या विषारीचा वाला पाल खाते पाल किती विषारी त्या पालीला कोंबडी खाते कोंबडी कोंबडी किती विषारी त्या कोंबडीला मी माणसं खातात माणसं किती विषारी किती कोंबड्या खाणार असू द्या मेल्यानंतर त्याच्या मुखात कधीच कोंबडीचं फळ दिलं जात नाही त्याच्या मुखात काय दिलं जातं तुळशी पत्र दिलं जातं त्या काळात नामदेव महाराजांचे चिरंजीव नारायण महाराजांना विचारलं तुमचा देव कोणता तुमचं व्रत कोणतं तुमचं तीर्थ कोणतं ते म्हणाले आमचं व्रत एकादशी आहे देव केशव आहे म्हणजे पंढरीनाथ आहे आणि तीर्थ तुळशी आहे विठ्ठला महत्वाचं आहे वर चाललं पाहिजे चलन नामस्मरण चालतं पायी आळंदी पंढरीची वारीची माहिती चालते आणि दान माणसानं जीवनात केलं पाहिजे दान असं म्हणतात नळ बंद होतो पाणी नाही दिवा विझवल्यानंतर दिवा विझतो प्रकाश नाही तसं दान केल्यानंतर धन जातं लक्ष्मी दान केलंच पाहिजे मग आज सुद्धा आहे आज ज्ञानदान आहे आज पिंडदान आहे नुसतं पिंडदान चालत नाही जोड अन्नदानाची आहे पिंडदानात मंत्र चुकला विधी पूर्ण होत नाही अन्नदानात एखादं अमंगळ काही पडलं अन्न दूषित होतं पण हा गजर जित आहे पुंडली भरून काढतं म्हणून श्राद्धाला कीर्तन करण्याची पद्धत सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे कधी 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 पितर पाठा चालू आहे पवित्र असा पितृपक्ष चालू आहे आणि आमच्या वसंतराव दादा आज या पितर पाट्यातच मोक्षाचा दिवस आहे श्राद्ध म्हणजे मोक्षाचा दिवस किती मोठा मंडप दिला याला महत्व नाही पितर फक्त श्रद्धेचे कशाचे श्रद्धे किती मोठा मंडप दिला याला महत्व नाही किती मोठा समाज जमला याला महत्व नाही किती श्रद्धेने केलं याला महत्व आहे पण आपली संस्कृती म्हणते जिथे जिवंतपणे पितरांना हसत वाटी लावा नाही तर जिथे नाही अन्न मेल्याभरी पिंडदान मेल्याभरी पिंडदान मेल्याभरी जिवंतपणे त्यांना अन्न भरभरून जिथे नाही पिंडदान करावंच लागतं श्राद्ध म्हणजे आज मोक्षाचा दिवस आहे जाळलं तरी 13 दिवस प्रेत मानलं जातं आणि 13 दिवसाच्या नंतर पितरांच्या रूपांतर आपले 30 दिवस म्हणजे पितरांचा एक दिवस म्हणून महिने देव घालण्याची पद्धत वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा पाहतो माझ्या पुत्राने जाल बंधूने पिंडदान करावं बंधूने सर जावयाला पिंडदान करावं जावयाला सर मित्राला पिंडदान करावं
मित्र कसं नातेवाईकांना पिंडदान करावं, नातेवाईक कसं गावच्या पाटलाला तरी त्याच्या पुढे पिंडाचं दान केलं तरी श्राद्ध म्हणजे मोक्षाचा दिवस आहे. श्राद्ध म्हणजे मोक्षाचा दिवस आहे. तुम्ही पहा दान मधून पूर्वीचा काळ दान मधून मुंबईला पत्र पाठवायचं आहे. ते लाल डबडा असायचा काय टपाल टपाल ते लाल टपाल पीटी दान मधून पत्र टाकलं का त्या लाल डबड्यात डबडा जागेवर राहायचं. पत्र मुंबई पत्र बरोबर बरोबर डबडा जागेवर ते लाल डबडा जागेवर राहत होतं पण पत्र बरोबर पोहोचत होतं. पोहोचवण्याचं काम पत्र वाचायचं. तसे पिंड जाग्यावर राहतात. आदृश्य रूपाने ती देवता येते आणि त्या पितरांना पुण्यार्पण करते. आणि हा भारत आहे इथं मेल्यानंतर सुद्धा अन्न पाणी देण्याची पितरांना पद्धत आहे. तो हा हिंदुस्थान आहे. एका पाखरानं मरण पत्करला देवा जय रघुनंदन जय सिया राम जानकी वल्लभ तुम्हें प्रणाम. ज्या गावातून भरारी मांडली गीत राज सुनी आरत बानी रघुकुल तिलक नारी पहचानी. ये तो जगत की माँ है. रावणावर झडप मारली त्या गीत राज जटायू संत तुलसीदास जी महाराज गीत राज गीतांचा राजा पंख कापले गेले. ज्या गावातून भरारी मारली त्या गावाचा परवीर पडले. टाकिया गावात कमल पडले गळू पडले. अखंड रामाचा नाव जय रघुनंदन जय सिया राम जानकी वल्लभ तुम्हें प्रणाम जानकी वल्लभ तुम्हें प्रणाम जय रघुनंदन जय सिया राम. गीता सांगते अंतकाले क्षमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाते मरताना अंतकाळाच्या वेळेला जो माझं स्मरण करतो तो माझ्या दामाला जातो. आणि मग भगवंताला मांडीवर घेतलं डोळ्यातून त्या राज्यपाईचं पाणी येत आहे. जानकी वल्लभ हात जोडता येत नाही फक्त आपल्याला जानकी वल्लभ तुम्हें प्रणाम जानकी वल्लभ तुम्हें प्रणाम जय रघुनंदन जय सिया राम. कहे रघुबर तात तुझे अमर करता अमर देऊ का तुम्हाला. त्या गीत राज्यपाईचं उत्तर ऐकून तुम्ही सुद्धा टाळी दिल्याशिवाय राहणार नाही. तर ते गीत पक्षी म्हणतात देवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा मालक ज्याचा पुत्र आहे त्या दशरथ राजाला सुद्धा मरताना तुमची मांडणी मांडली आणि या गीत पक्षाला मिळाली याची जातच याचं कुळ तो गीत राज जटायू केला त्याचं पिंडदान रामप्रभूने केलं. तो हा हिंदुस्थान आहे. अभंग ज्यांचा आहे ते संत नरहरी महाराज. संप्रदायात असे सोनारच नव्हते. संप्रदायात नामदेव महाराजांच्या समकालीन संत नरहरी महाराज पंढरपुरात राहत होते. कुठं आणि पंढरपुरात मल्लिकार्जुन देवाची सेवा करायची. म्हणजे भगवान शंकराची पंढरपुरात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकराचं नाव आहे. मल्लिकार्जुन हर हर महादेव हर महादेव हर पार्वती हर हर मस्त सांगड सांगली काय टाळकरी आहे. वाडगे भाऊचा पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून येतो स्वतः. बरेच ठिकाणी भजनी कमी एका ठिकाणी भजनी कमी होती. मी म्हटलं तुम्ही पुढं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला. त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी मला मल्लिकार्जुन देवाची सेवा करतात. बेलाचं पान देवाला घ्यायचे संत नरहरी महाराज पण पांडुरंगाचं
दर्शन घेतलं रोज शिवाची आरती पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही तोंडात पाहायचं नाही देवाचं असं त्यांचा नेम होता पण पांडुरंगाला एक खंत वाटायची हा भक्त माझ्याकडे काय येत नाही आणि भगवान शिवाला वाटायचं की हा भक्त माझा पांडुरंगाला का भेटत नाही आणि मग प्रसंग घडला गडगा तिथला नामवंत असा सावकार त्याने नवस केला पांडुरंगाला सोन्याचा करदुडा व्हायचा नवस केला त्याला पुत्र झाला आणि यांच्यासारखा सोनारा दुसरा कोणी नव्हता म्हणून तो आला तो सावकार आला पांडुरंगाला करदुडा करायचा म्हणाले मी तिकडे जाते आपल्या त्या देवाचं आपलं जमत नाही तात्विक पांडुर होतो मला जमत नाही तोंड पाहायचं नाही शिवाय मग माप घेऊन या तुम्ही माप घेऊन आले 4 बोट करदोडा जास्त झाला 4 बोट जास्त पुन्हा घेऊन या 4 बोट कमी पडला मग आता सावकार म्हणाला तुम्ही चला तोंड नाही पाहायचं ना डोळे बांधा हाताला माप घ्या गाभाऱ्यात सगळा पंढरपूर पाहताय संत नरहरी महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहे डोळे बांधलेले आहेत आणि मग कमरेला हात लावला कशाचा स्पर्श झाला कमरेला हात लावला व्याघ्राचा वर हात लावला त्रिशूलाचा स्पर्श झाला गळ्यात वैजयंती माळ नाही लागली वासुकी कंठी शोभे वासुकी हार वर हात केला चंद्राची कोर लागली डोळे उघडून पाहिलं हे तर पांडुरंग आहे पुन्हा डोळे झाकले आणि पुन्हा माप घ्यायला सुरुवात केली हे तर साक्षात म्हणजे मल्लिकार्जुन भगवान शंकर आहे बास भेद मिटला नरहरी सोनार हरिचा भजन करीत रात्र दिवस तुझ्या नामाचा व्यवहार तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा देवा तुझा श्रीताई दुसऱ्यांदा ताईंची भेट वा ताईंचं सोजवळ एका कीर्तनात मागे भेट झाली होती ताईंच्या धन्यवाद ताईला विठाला नरहरी सोनार आडवे कंठ लावणारे संत नरहरी महाराजांनी पाहिलं आज माझा मल्लिकार्जुन भगवान शंकर पंढरीनाथ एकच आहे बस उभा कंठ लावला गळ्यात विना घेतला संत नरहरी महाराजांची दिव्य अक्षर कीर्तन करीता आणि पाहिलं प्रत्येकाला धुंदी आहे अभिमान आहे विसर पडलेला आहे मग आठवण करून देतात अभिमान करू नका या शरीराची काय होणार आहे अभंगाच्या पहिल्या शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची शरीराची भोय माती शरीराची भोय माती शरीराची भोय माती शरीराची भोय माती कोणी नाही ती संगती कोणी नाही संगती सारिया गीता में खोटे संगाती
चेअरमन साहेब आहे ना? संगमनेर प्रतापराव कोळ साहेब ना? वा, टाळी वाजवा त्यांच्याकरता. धन्यवाद या साहेब. काही तुम्हालाही धन्यवाद. आणि मी 12 पर्यंतच लोटणार आहे, काळजी करू नका. विठाला पहिल्या चरणात शरीराची होय माती. काय होणार आहे शरीराची? माती. ज्याच्याकडे बळ भरपूर आहे त्याच्या शरीराची काय होणार आहे? माती. आणि जो पार होत त्याचंही काय होणार आहे? माती. टाळकऱ्याच्या शरीराची काय होणार आहे? भगवताच्या शरीराची काय होणार आहे? आणि कीर्तनकाराच्या मना माती ठरलेलीच आहे. प्रत्येकाचा शेवटचा मुक्काम तिथंच आहे जिथं माणसं जाळतात. तिथं त्या लाकडाचा आपला फार जवळचा संबंध आहे. एक तमाशा लकड़ी का, जब तू पैदा हुआ वो पलंग भी था लकड़ी का, माता ने तुझे सुलाया वो पालना भी था लकड़ी का, बच्चों के साथ गिल्ली डंडा खेला, गिल्ली डंडा भी था लकड़ी का, ससुराल जाने के बाद सासू माँ ने तेरा पूजन किया वो पाठ भी था लकड़ी का, चली जवानी आया बुढ़ापा फिर सहारा लिया लकड़ी का, म्हातारपन अरे चिता जलाकर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का, देख तमाशा लकड़ी का. प्रत्येकाला लाकडातच जणू बसवावं लागणार आहे. माणूस किती जगला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे. मेल्यानंतर सुद्धा जगता आलं पाहिजे असं शूरवीरांचं जीवन आहे, असं साधू संतांचं जीवन आहे. पुण्यश्लोक अहिल्या माता 1725 साली जन्म आहे. वा 1725 साली जन्म आहे. हे सर्व अनुयायी हा परिवार मातेचाच अनुयायी आहे, बरोबर ना? 1725 साली अहिल्या मातेचा जन्म आहे. 1795 साली महादेव म्हणत नर्मदेच्या तीरावर भगवान शिवाच्या पिंडीत मातेची ज्योती विलीन झाली. आणि जेवढे जीर्णोद्धार केलेले आहे अहिल्या मातेनं खासगी कोशातून केलेले आहे, राजकोशातून नाही केले. कंगन मोडलं. येळकोट सदा आनंदाचा येळकोट. 12ही ज्योतिर्लिंगांची त्यांच्यावर कृपा होती. 3.5 शक्तिपीठांची महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांची कृपा त्यांच्यावर होती. त्या अहिल्या माता आहे. मल्हारी माता स्वप्नात येतात, देवी तुझ्या हातात मला कार्य करून घ्यायचं आहे. गड बसवला, गड नवीन गड जो बांधलेला आहे तो अहिल्या माता होऊन गेली. अहिल्या माता होऊन गेली. पुण्यश्लोक अहिल्या मातेची कंगन मोडून कीर्ती केली. अहिल्या माता होऊन गेली. अहिल्या माता होऊन गेली. कंगन मोडून वो कीर्तव केली. कंगन मोडून कीर्तव केली. गडावरी गरुडाची छाया नांदत मल्हारी नांदत मल्हारी राया हो नांदत मल्हारी राया. गड जेजुरी बांधीला पाया, गड जेजुरी बांधीला पाया नांदत मल्हारी राया. नांदत मल्हारी राया. नांदत मल्हारी राया. पुण्यश्लोक अहिल्या मातेची ची माती झाली पण अजूनही नाती जिवंत. स्वातंत्र्य करता, मातृभूमी करता, देव धर्म करता जे ते अजूनही त्यांचा जिवंतपणा आहे. अजूनही आपलं नाही स्मरण राहत. आपलं वर्ष श्राद्धापर्यंत गंध राहतो, त्यानंतर गंधही जातो. त्याच्यानंतर मग तो फोटो खेळा राहतो, पुढच्या खेळाही जातो आणि पुढे म्हणतात पाडून टाका. पण साधू संतांचं तसं नाही. एवढी वर्ष झाली, 750 वर्ष होत आले माऊलींना, अजूनही ज्ञानेश्वरीचे पारायण. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे मागे. तुका म्हणे
मरणाची सारे मरणाची सारे म्हणे एका मरणाची सारे कीर्ती मागे हो उत्तमाची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे शूरवीरांची जी कीर्ती ती उत्तम कीर्ती आहे वारकऱ्यांची जी कीर्ती ती उत्तम कीर्ती आहे जंजार योद्ध्यांची कीर्ती मातृभूमी करता मरण पत्करण्याची उत्तम कीर्ती आहे मेल्यानंतर कीर्ती शिल्लक राहते सूरत से किरणबडी पिनपंख उड़ जाए ही सूरत लोणीहून जर संगमनेरला न्यायची काळे काळे 40 रुपये 50 ही सूरत मुंबईला तर न्यायची नाही ही सूरत म्हणजे गुजरातची नाही बडोदराची नाही या शरीराला सूरत म्हणतात ही सूरत मुंबईला जर न्यायची तर लक्झरी वाले 500 रुपये घेतात आणि ही सूरत एसटी महामंडळातून ज्यांचे फुकट झाले त्या कंडक्टरला वैताग देतात कंडक्टर म्हणतात अहो महाराज असं वैताग ही ज्यांचे फ्री झालेले ना ते सांगत जायचंय फक्त ही मुंबईला जर न्यायची तर लक्झरी वाले 500 रुपये घेतात ही सूरत नाशिकला जर न्यायचे 150 रुपये घेतात इथून न्यायचे 150 रुपये घेतात पण कीर्ती बिन तिकिटाची वैकुंठापर्यंत जात असते तुमचा आमचा सोहळा काही एक दिवसापुरता पण आमच्या संतांचा तुका म्हणे गाठे वैकुंठी सोहळा वैकुंठ सोहळा सगळ्यात महत्त्वाचा सोहळा गर्भाधान पुंज वंशी विवाह संस्कार सोहळा आणि शेवटी पेटून द्यायचा अंत्येष्टी सोहळा अंत्य म्हणजे शेवट इष्टपती त्याच्यातला तीन महत्वाचे आहे लग्नाचा जन्माचा लग्नाचा जन्माचा सोहळा 12 दिवस लग्नाचा सोहळा 16 दिवस पूर्वी 16 दिवस समारंभ चालायचे नंतर 2 दिवसावर लग्नाचा सोहळा आला लग्नाचा सोहळा तिसरा आहे मरणाचा लग्नाचा सोहळा टाळता येतो जन्माचा आणि मरणाचा सोहळा टाळता येत नाही देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे सूर्य उगवणे मावळणे करता आणि मावळतो कशा करता खातो कशा करता जग एक मारला वाह माणूस जगला महत्व नाही कसा जगला याला महत्व आहे आपलं जगणं असं असावं देशाकरता धर्माकरता कामी यावं असं असावं गायल्या त्या कीर्ती जगमा शरीराची माती प्रत्येकाला अभिमान 5 ग्रामची अंगठी ज्याच्या बोटात 5 ग्रामची अंगठी बसत नाही कोणती इकडं बा ती ज्याच्या बोटात अंगठी प्रत्येकाला अभिमान काहींना ज्ञानाचा अभिमान आहे काहींना रूपाचा अभिमान काकड्याच्या रूपा काकडे काष्ट जसं की काची मांडली या शरीराची काय होणार आहे माती
भल्या भल्यांची माती झाली झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा झाला प्रेत रूप शरीराचा झाला प्रेत रूप शरीराचा रक्षेला ठाव भजने आत्मा निघून गेला झाला प्रेत रूप शरीराचा भाव नाकात गोळे लावले जातात कशाचे कापसाचे नाकात गोळे लावले जातात नाकातले गोळे उडले समजून हाय आणि ते नाकाचे बोळे तसेच राहिले समजून घ्यायचं लक्ष्मीला स्मशानीचा रडून कोणीच उठत नाही रडती रात्रंदिवस काम म्हणती हाय यम कोणी रडून रावणाच्या 80,000 पत्न्या रडल्या उठला का रावण दशरथ राजाच्या 700 पत्न्या रडल्या एकदा समजा लवणाची कुंजरी सुंदरिया लवण सांगरी होय सीना मागणी पडती जैसी मिठाची हाती केली आणि समुद्रात आंघोळ घालायला तसं शरीरातून आत्मा निघून गेला देह दाईला देह दाईला देह दाईला देह दाईला देह दाईला देह दाईला थेट प्रक्षेपण चालू आहे YouTube वाले दादा ते चाप रे पाच बसलेले त्यांच्यावर मार पारावर जे बसले त्यांच्याशिवाय मजा नाही देह जाईल तुटला आयुष्याचा दोरा तुटला तुटला आयुष्याचा दोरा कापराचे कलेवर खातला करंडा शेकीनवरे उंडा पहावया माऊलींचं प्रमाणे कापराचे कलेवर कापुराचे कलेवर घातला करंडा शेकीनवरे उंडा पहावया कापुराच्या वाती उजळल्या कापराची आणि अग्नीची संगती झाली काय झाली राग झाली तशी या शरीरातून आत्मा निघून गेला याची काय झाली माती झाली काय झाली माती केरा वाऊचा पसारा रावणा इतका श्रीमंत जगाच्या मातीवर कोणीच नाही रावणाची काय होती लंका दत्तात्रय महाराज स्वर द्या मोबाईल वर द्या काय होती लंका नातू पंतू 4,32,000 4,32,000 एक गठ्ठा मतदान आणि सोनं जे होतं लंकेला ते जाबुनंद नावाचं रात्रीच्या वेळेला लाईटाची गरज पडायची नाही लंकेमध्ये आकड्याचा तर काही विषय नव्हता आणि जरी आकडा असता तर काय कोणाची छाती मरायचं जाबुनंद नावाचं सोनं ते सोनं रात्रीच्या वेळेला लाईट करायचं लंकेमध्ये तुम्ही म्हणाल एवढं तुम्हाला कसं काय माहिती आम्ही तिथं अशी लंका
जेवढे वावरात खडे आपल्या तेवढे 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 परीस होते तेवढे परीस होते. जाबुनंद नावाचा रात्रीच्या वेळेला उजेड द्यायचा. लाईटची कधीच गरज पडली नाही. सप्तकोटी शुद्ध कांचनाची तिथं घर. आता ते सोनाराकडे सोनं नाही मग आपल्याला काय नाही. बस जाबुनंद नावाचं सोनं कशी होती स्वर्गाला लाजवेल अशी लंका होती. रम्यई स्वर्गावनी लंका रम्यई स्वर्गावनी लंका इचा कीर्तीचा सागर लहरी नाना दमिती डंका रम्यई स्वर्गावनी लंका स्वर्गावनी लंका स्वर्गावनी लंका सुवर्ण कमला परिहे नगरी राग हिंदो हिंदोच्यात मल्हार राग रे रम्यई स्वर्गावनी लंका स्वर्गावनी लंका. माती गेली नाही शरीराची माती झाली. सिकंदर नावाचा राजा आणि परत असताना पत्र लिहून मी मेल्यानंतर ताकदीवर हात मारू नका. रिकामे हात ठेवा. एका बाजूला चतुरंग सैन्य राहील एका बाजूला नातेवाईक राहील. मला जगाला सांगायचं आहे सिकंदर मेला रिकामे हात याला कोण कधी जाईल सांगता येईल. चेन्नईच्या आणि 200 मुलं आमची पिढी घ्या पण साहेबाला उशा पायच्याला फॉरेनर डॉक्टर ते काही पीएचएम गुड घालून फॉरेनर डॉक्टर उशा पायच्याला पण विलास नावाला नाही येरचे पामर जीवते येरचे पामर जीवके जीवके येरते पामर येते वर जीवके कोणी बरोबर नाही कोणाचे कोणी जनस्मशाने विठोबा रखुमा हरि 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 विठोबा रखुमा विठोबा
हरी हरी विठोबार कुमार विठोबार कुमार पंधरा मिनिटात सगळे मोकळे आले आल्या संतोष भाऊची भेट झाली ना हार आता सोमनाथ भाऊ निघाले त्यांना इथे हार आणि विनयकरिता त्रास देऊ नका ते मरणाच्या दारात जाऊन आले अजून किती वर्ष अजून किती आहे विठ्ठला जगाच्या माध्यमाचं स्मशान सत्य आहे मसनवटी सत्य आहे बाकी सगळं खोट आहे सर्व अवघी कामे खोटी सर्व अवघी कामे खोटी सर्व अवघी कामे खोटी सर्व अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी अंती जाने मसनवती अंती जाने मसनवती अंती जाने मसनवती सर्व खोटी सर्वावधी कामे खोटी सारी अवघी 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 अभंगाच्या दुसऱ्याच्या सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी अंती जाणे मसनवटी अभंग लय गोडे महाराजांचा तसे सगळेच अभंग गोडे माणसं फक्त कडू आहे आणि लोकांनी ठरवून घेतलं आपण कडू आहे अभंग कसे आहे गोड आहे अभंग गोड आहे ज्ञानेश्वरी गोड आहे गाथा गोड आहे लोकांनी ठरवून घेतलेलं आहे गाथा ज्ञानेश्वरी काकडा हरिपाठ काहीला काहीच माहित नाही आणि माई पडावा ही सुद्धा इच्छा नाही तुम्ही महाराज मॉडल पण मोठा खडकासारखा दगड टोटल पण पाजर पडणार नाही तसे कीर्तनकार मरतील पण लोक सुधारणार टाळ्या वाजवल्या अर्धे मरतील जगाच्या माथेवर सत्य काय आहे सत्य स्मशान आहे मरण आहे जाणे मसनवटी अंती जाणे मसनवटी रावणाची सुद्धा मसनवटी सोन्याची नव्हती महाराज काय वार करायची ताकद आहे सुदामजीची सोन्याचं स्मशान होतं कशाचं गाव सोनियाचा सोन्याचं गाव दिलं जिथं माणसं जातात ती स्मशानभूमी सुद्धा सोन्याची हा सुदामजीची पण त्या सुदामजींना सुद्धा जावं लागलं अंती जाणे भगवत भक्ताला जावं लागलं अंती जाणे मसनवटी प्रत्येकाला तिथंच जावं लागलं एखाद्याला ठरवलं मी जाणार नाही जावं एकाची गाडी हरवली महिन्याभरापासून शोधत होता पण काय सापडे ना बाकीचे म्हणाले तो जाऊन जिथं माणसं जातात त्या मसनवटीत बाकीचे म्हणाले इथं गरज काय होती बसायची
तो म्हणाला गाडी हरवली, शोधा ना, सापडेल ना. तो म्हणाला महिन्याभरापासून शोधतो, काय सापडेना. कशाला बसले मसलपट्टीत? तो म्हणाला मला माहित आहे, ज्यांना गाडी चोरून गेली तो एक दिवस इथंच येणार. वाह वाह मसोनावटी सारी आम्ही कामे खोटी, खोटं आहे सगळं. तर सत्य काय आहे? सत्य भगवंताचं नाम आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. संतांची सेवा सत्य आहे. गाथा ज्ञानेश्वरी हे ग्रंथ सत्य आहे. काकडा हरिपाठ हे सत्य आहे. संत भगवंत सत्य आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि सगळ्या संतांनी सांगितलंय शेवटी तुम्हाला तिथंच जायचं आहे. हा, प्रत्येकाला प्रत्येक जाणारच आहे. सत्य काय आहे? भगवंताचं नाम आहे. बाकी सगळं अंती जाणे मसनवटी आहे. मग गोत घरी टाकून सारी शेवटी गावाची बाहेरी स्वजन आणि गणगोत उपाय नाही हो चालत. विठ्ठल वसंतराव बाबांचं पितर पाठात श्राद्ध येत आहे. आणि या 15 दिवसात पितर 15 दिवसात पितर प्रत्येकाच्या दारात येतात. कोणाचे पित्र कधी घालावे याला सुद्धा विधी आहे. प्रभावती माझी आमदारांच्या सुनबाई, धन्यवाद. सगळ्या जगत असतो. देव त्याला जागवतो, देव त्याला जगवतो, संत त्याला जागवतात, संत त्याला जागवतात. आणि प्रत्येक आमच्या वारकरी संप्रदाय जगावला कसं हा वारकरी संप्रदाय सांगतो, आणि मरावं कसं हा वारकरी संप्रदाय सांगतो. गोत घरी टाकून सारी शेवटी गावाच्या बाहेरी गणानी काकडा पाटी काहीला आकडा माहिती शेवटी गावाचे बाहेर गणानी गोत्र श्राद्ध. हा महाराष्ट्र आहे. पित्र जे घातले जातात, श्राद्ध घातले जातात, 13वे घातले जातात, ते फक्त महाराष्ट्रात भारतात घातले जातात. अमेरिकेत नाही माहिती पित्र. त्यांना विचारलं पित्र, ते म्हणतात त्यांना कुत्र माहिती पण पित्र. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याच्यात भारत महाराष्ट्रात उद्भवाचा आहे. गरजा महाराष्ट्र माझा सह्याद्रीचा शिव गरजता, सह्याद्रीचा शिव गरजता, शिव गरजता, शिव शंभू राजा दरी दरी तन नाथ कुंजला, दरी दरी तन नाथ कुंज महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र. कोण नसलो काही नाही माते की छत्रपती शिवाजी महाराज. दादाने लगेच हात केला, छत्रपती इथं हार 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 खालूनच ऊर जायला हार हार महादेव म्हटलं ना. इथला नुकताच जन्माला आलेला बालक समोरचा हार हार म्हटला. जन्माला आलेला बाळ सुद्धा महादेव होट वाढवतो, होट हलवतं, एवढी ताकद. जय लवजी उस्ताद. हा जय लवजी उस्ताद. जाती पाती पलीकडचा वार्ता ते नंतर हार हार महादेव. महाराष्ट्र उजवाचा आहे. महाराष्ट्राची बरोबरी कोणीच करू शकत नाही. सगळ्या बाबतीत महाराष्ट्र उजवाचा आहे. पितरांचं फेडण्यात उजवाचा आहे, संतांची सेवा करण्यात उजवाचा आहे, गजराच्या बाबतीत उजवाचा आहे. म्हणून असं म्हटलं जातं महाराष्ट्र तो महाराष्ट्र. क्वचित एखादा बाकीच्या राज्यात जातो, क्वचित एखादा, पण सगळे आमच्या काळात हवा अन्नच म्हणतात.
इडली सांबार बनवणारा कर्नाटकातला या सोसायटीत घर बांधली घरात जाट करणार जाट हरियाणाचा आहे ट्रक ड्रायव्हर हा पंजाबचा आहे बला बिहान ससरिया वाहेगुरु का खालसा वाहेगुरु की फतेह असं म्हणतो पाणीपुरी विकणारा गल्ली पाणीपुरी विकतो त्या पुऱ्यात काय टाकतो दत्ता महाराज त्यालाच माहिती तो पाणीपुरी विकणारा हा यूपीचा आहे स्वीट बनवणारा हा राजस्थानचा आहे या सर्वांना विचारलं तुम्ही महाराष्ट्रात का ते म्हणाले या महाराष्ट्राच्या मातीवर आमचा विश्वास आहे कारण ही माती ज्ञानोबा तुकोबांची आणि छत्रपती शिवाजीराजे कोणा पितरपाटा चालू आहे कोणाची पित्र कधी घालावी एखादा अमावस्याला गेला त्याची अमावस्याला पित्र घाला एखादा चतुर्दशीला गेला एखादा पंचमीला गेला पंचमीला घाला पण एखादी सुवासिनी माऊली ती जर कधी तरी चतुर्दशीला जाऊ द्या अमावस्याला जाऊ द्या अष्टमीला जाऊ द्या सप्तमीला जाऊ द्या कुंकवाचं लेणं लिहून गेली तिचे पित्र कधी घालायचे स्वतंत्र आईचे पित्र घालण्याची परंपरा नाही जर ती सुवासिनी गेली असेल तरच नाही तर वडिलांच्या पित्रात आईचे पित्र अनुसूत असतात आणि तुम्ही माना नाही तर न माना देवापेक्षा ही ताकद पितरांची मोठी आहे देवापेक्षा ही ताकद 12 वर्ष मारुतीरायला पाणी घातलं 12 वर्षाला मारुतीराय येणार घरात अतृप्त पितर दारात बसलेले आहे ते पितर अडवतात कुठे चालले देवा म्हणे तुमच्या मुलाला मला पाणी घातलं 12 वर्ष पण ते पितर म्हणते आम्हाला येणं बिल पाण्याचं मारलं म्हणून तुम्ही परत जा देवालाही परत पाठवण्याची ताकद पितरांची आहे आणि पितरांचा स्वयंपाक पवित्रता महत्वाची आहे नाही तर आज काल लुगडं आणलं आणि सगळीकडे लग्न फिरले आणि दुसऱ्या दिवशी तेच घातलं जमणार नाही तर आहे मिश्रित चालणार नाही श्रद्धा फार महत्वाची आहे मी सांगितलं सुंदर नियोजन आहे 7 दिवस सप्त्याला जे नियोजन असतं एका दिवसात एवढं केलेलं टाळी वाजवा त्यांच्या श्रद्धा महत्वाची आहे तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे तुका म्हणे पितृ आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे पाहता वाट स्वर्गीचे पूर्व पाहता वाट स्वर्गीचे पूर्व पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्व पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्व स्वर्गीचे पूर्वज आणि याच्या उलट जर श्राद्ध दावे तेरावे घातले नाही पित्र घातले त्यांचे करीती पितर पुत्र झाला आता एवढा मोठा 16 वर्षी वसंतराव दादांचा केला त्या लेकीला केवढा आनंद झाला असेल बाबा गेले हे दुःख आहे पण बाबाचा शेवट भावांनी चांगला केला बाप तो बाप आहे मी वेगळा महाराज आई बाबा कविता आपला नाही तडा बाप तो बाप आहे बापाचं वजनच वेगळं असतं मग त्या माऊलीचा वडील वारकरी असावा मिटला माजी मेजर असावा फौजी असावा धुरंधर असावा मग त्याला कौतुकानं सांगत आमचे बाबा आहे आमचे बाबा सप्ताह चालू झाला का विना घेतला आमचे बाबा गायक आमचे बाबा गायक गावात असताना दुसऱ्याची गरजही पडत नाही सगळ्यांना घेऊन जातात अभिमान आहे आमचे बाबा टाळ घेऊन उभे राहतात लई अभिमान आमचे बाबा सप्ते बंद पाडतात हे नाही म्हणत
ती मुलगी नाही अभिमान आमचे बाबा मातृभूमी कारगिल युद्धात होते तिचा पिता जर असला ना माझी सैनिक ती म्हणते छातीची ढाल करून मातृभूमी करता जे शिपाई लढले आमचे बाबा त्याच्यात पण होते काय अभिमान आहे बापाच्या वजनावर लेक सासरी लागत असते वजन बापाचा आमचे बाबा आमच्या बाबांना एवढे दाबायचे हात मुरड बैठक जंतन की झडप कोचा कसोटा सुकरी कसोटा धूम दस्ती नाक पे दंत मुरड भुट्टा आवळा भोडी चाटी ताव बदले तबड पाट पेच उडाव कला जंग चिते पछाड असे 58 पेच माझ्या पाठ आहे काही म्हणते आनंदीहून आले का कोल्हापुरात आमचे बापाचं वजनच आणि सगळ्यात महत्त्वाचं वजन कोणतं आहे ज्याच्या जीवनात चारित्र्य आहे त्याचं वजनच आहे आचार महत्वाचा आहे आचार आमचे बाबा चारित्र्य संपन्न आमचे बाबा कीर्तनकार आमचे बाबा मिलिटरीत होते कारगिल युद्धात वासली केला अभिमान बाप गेला दुःखाचा डोंगर आटला आणि मग बाप गेल्यानंतर ती लेक जाते कसं कन्या सासुराची कन्या सासुराची बाप गेल्यानंतर ती जाते पण सगळं मन तिथं इकडं आहे कन्या सासुराची दया कन्या सासुराची दया कन्या सासुराची दया कन्या सासुराची दया जाती पण मन इकडं राहतं बाबा रे माझ्या लक्ष राहतं माहेर ज्या ठिकाणी आपण ज्याला मरण सांगतो त्याला माहेराला जाणं म्हणतात माहेर त्याला म्हणतात बहीण राहते भाऊ राहतो आई वडील आपलं माहेर संतांचं माहेर ते आहे पंढरपूर माझे माहेर पंढरी बहीण माझी चंद्रभागा आई वडील आई राही रघुबाई सत्यभामा माता रखुमाईचा वार तो आमचा आणि असं माहेर असे हे माहेर संतांचे ज्या घरातून ज्या घरातून वडील गेले दुःखाचा डोंगर आटला आणि त्या मुलांच्या खांद्यावर आता हे सगळे ते संतोष भाऊ भेटले सोमनाथ भाऊ भेटले यांनी या सगळ्या मुलांनी टाळी वाजवा त्यांच्या कष्टातून सगळं निर्माण केलं पण पाठीवून फिरवणारी थाप गेली पाठीवून फिरवणारा हात गेला आणि आई वडील गेल्यानंतर सगळ्यात जास्त कोण रडते सुनबाई पण या घरातल्या सुना खरोखर चांगल्या टाळी वाजवा पण सगळ्यात जास्त रडते ती कोण काय म्हणते पिढा सगळ्यात लेख जर रडली वैकुंठापर्यंत आवाज जातो वैकुंठापर्यंत म्हणून मुलाला जेवढं महत्व देतात तेवढं मुलीला द्या मुलगा वारस आहे मेल्यानंतर रडायला तर पाहिजे मुलगा वारस आहे मुलगी पारस आहे मुलगा वंश आहे मुलगी अंश आहे मुलगा भाग्य आहे मुलगी सौभाग्य आहे मुलगा आन आहे मुलगी शान आहे मुलगा संस्कार आहे मुलगी संस्कृती आहे मुलगा गीत आहे मुलगी संगीत आहे ज्यांना मुली नसतील अवघड मेल्यानंतर
पण घाबरायचं नाही. ज्यांना मुली नसतील त्यांनी सुनांचा सांभाळ करायचा, आणि ज्या सुनांना आई वडील नसतील त्यांनी सासू सासऱ्यांचा शिवड मुलगी जर रडली तर वैकुंठापर्यंत आवाज जातो. बस न काळे देवे विमान पाठविले, कडीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव दया घेऊन निजनामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो कोपरायांना देव घेऊन गेले वैकुंठात. बाबा 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 गेले कवन्या गावा, भागीरथी करी धावा धावा धावा. 3 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला, वैकुंठात आवाज गेला, आणि जगाच्या बापानं म्हणावं महाराज 12 वाजून 2 मिनिटं झाले. 12 वाजून 2 मिनिटं इथलं सांगतो बाबा. जगाच्या बापानं म्हणावं महाराज लेक रडते हो. तो कोबरा म्हणाले देवा या शरीराची मातीच होते, मृत्यू लोकात जो जन्माला आला त्याच्या शरीराची मातीच होते, पण माझ्या शरीराची मी माती होऊ दिली नाही. जसाची तसा देव वैकुंठात आणला, पण लेक भेटायची राहिली. लेक रडते. मग देवानं म्हणावं महाराज वा विमानात बसले, आणि विमान येलवाडी गावात लक लक तेच तू कोबरायचं. कोरडी पडली होती लेक, रडू रडू लेकी जवळ गेले, डोळे पुसले, आलो ना आता काय तो कोबरांची दिव्य काया. बाबा आले न सांगता निघून गेले. आले थांबा आता गोडधोड करते लेकीची माया. बाबा म्हणतात बाई मी त्या गावाला गेलो आता जिथं ताणही लागत नाही, भूकही लागत नाही, वैकुंठात राहतो मी. थांब बाई, भूक लागत नाही, ताण लागत नाही. बाबा शेवायचा भात तुम्हाला आवडत होता ना, शेवायचा भात करते. भात केला शेवायचा, दूध मिळेना. काय हा वारकरी संप्रदाय. येलवाडी गाव येते आणि येलेश्वराची जागृत पिंड आहे, आणि तिथं नंदी होता. त्या नंदी जवळ ती लेक गेली भागीरथी बाई, आणि सांगितलं हे नंदीराज नुसतं ब्रह्मांडाला शिंग लावलं होतं, ब्रह्मांड हलवलं होतं, ही तुझी ताकद आहे. भगवान आशुतोष तुझ्यावर स्वारी करता. माझे बाबा वैकुंठातून आले, नंदी दूध दे. उठला नंदी, आणि नंदीनं दूध दिलं. दूध नंदीचे आणि पात्र घेतलं, शेवायचा भात बाबांना भरवला. बाबांनी तिच्या मुखात घास घातला, आणि बाबा म्हणाले चल बाळ डोळे पुस आता, आणि आता जशी रडली तशी पुन्हा रडू नको, तसं बोलू नको, मला येणं जाणं काय जाणं सोपं आहे, जा कल्याण होईल तुझं. अरे वैकुंठापर्यंत सुद्धा जिच्या रडण्याचा आवाज जातो ती लेक आहे महाराज, ती लेक आहे. आई वडील गेल्यानंतर सगळ्यात जास्त रडते ती लेक आहे, आणि पितृगुण फेडून मोकळं व्हायचं आहे. सगळ्यात मोठा तळतळाट पितरांचा आहे. काहींचे 10 नारायणांना बली झाले तरी पितर तसे मंत्र चुकला तर विधी पूर्ण होत नाही. याच्या करता तळतळाटच घेऊ नका, पितर हसत पाठी लावा, नाहीतर आणि आपल्या त्यांच्या शरीराची आपली होणार आहे. शरीराची वयमाती शरीराची वयमाती कोणी न येते सांगा सारी आवडी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी गोत घरे टाकून सारी, शेवटी गावाची बायरी स्वजनानी गणगोत पाय नाही उचालत मन हाय ना आईशे स्वप्न बतासार नरहरी जोडी तसे कर, सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. कैलासवासी
अण्णाजी पाटील जोशी दादांना भगवान परमात्मा चांगली जागा देव आणि त्यांच्या मुलांनी जे कर्तृत्व केलेलं आहे त्या पितरांचा त्यांना आशीर्वाद लाभो हीच माऊलीच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर जलदा स्वराचा आवाज जरा वाढवा. आमच्या सर्व भजनी मंडळाकरता जोरात टाळी वाजवा. आमचे अशोक नाना, भागवत भाऊ, पर्वत महाराज, भगत सिंग महाराज, तुमचं नावच काय आहे? मेरा रंग दे बसंती चोला मेरा ते शहीद भगत सिंग महाराज आठवणी देवा. वडगाव पानचे आमचे दादा कीर्तन युट्यूबचं नाव कीर्तन सोहळा. टाळी वाजवा त्यांच्याकरता. धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले दादा सुहास नाव आहे त्यांचं, बरोबर. धन्यवाद दत्तात्रय महाराज. धन्यवाद. आणि दत्तात्रय महाराजांच्या शेजारी बसलेले बाबा धन्यवाद. बाबांना धन्यवाद. ऐसे स्वप्न बतासा ऐसे स्वप्न बतासा ऐसे स्वप्न बतासा ऐसे स्वप्न बतहे असा ऐसे स्वप्न बतासा स्वप्न बतासा. जय हो जय हो जय स्वप्न बतासा ऐसे स्वप्न बतासा. नर हर 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 हा टाळ 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 जोडी तसे नर हरी जोडी तसे सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी वाह 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 सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी वाह 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 सारी अवघी कामे खोटी सारी अवघी कामे खोटी. अंतिकाणी हा टाळ 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 भसन बटी अंति जाने हे न हे नयन अंति जाने वसंतराव बाबा म्हणत असतील आता आम्ही जातो आमच्या गावात आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम आमचा राम चाललो आम्ही अंती झाले मसन बट्या आवाज जरा तेलकटाने बसला. अंति जाने मसनवटी हा हा
ती जाणे जाणे मसनवटी 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 मसन मसनवटी अंतिराने अंतिरा सारी कामे खोटे सारी कामे सारी कामे खोटे सारी कामे खोटे सारी कामे विठ्ठल जय 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 बोलिले ओरे 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 करा महाराज महाराज तुका महेश्वरा राखा पाया पैसे करा